स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या हत्येच्या मारेकऱ्यांना फाशी व्हावी याकरता आझाद मैदानामध्ये आंदोलन झालं आणि या आंदोलनामध्ये आमदार जितेंद्र आव्हाड देखील उपस्थित होते। जितेंद्र आव्हाड जी तुम्ही भाषण केलं या संपूर्ण आंदोलनाचं सभेमध्ये ज्यावेळेस रूपांतर झालं, अधिकाऱ्यांच्या बदल्या होतात आणि स्टेटस जे आहेत ते आरोपी जे आहेत ते स्वतःच्या व्हॉट्सअप स्टेटसला ठेवतात। कोण हे नक्की आरोपी आहेत? आकाचे आका तुम्ही म्हणतात। आमच्या इथे एक खून झाला जमील नावाच्या एका कार्यकर्त्याच्या मनसेच्या, त्याची चौकशी करणारे अधिकारी होते नितीन ठाकरे। ते आरोपीपर्यंत पोचले। मुख्य आरोपी त्यांनी लखनौहून उचलून आणला। त्या मुख्य आरोपीने जे काही कन्फेस केलं होतं त्याच्यानुसार ते तपास करत होते। ते तपास करत असताना त्यांना हे कोणी केलं ह्याची जाणीव झाली आणि त्याला अटक करायला निघाल्यानंतर पहिली गोष्ट म्हणजे ही गोष्ट फक्त पोलिसांना माहिती होती आणि काही वरिष्ठ पोलिसांना माहिती होती। ती बाहेर फुटली कसे हे मोठा हे आहे, त्याच्यात संशय कोणावर घ्यावा हे नाही। ही बातमी बाहेर फुटल्यानंतर नितीन ठाकरे यांना टेलिफोन आले की ताबडतोब तिथे उठा आणि कोणाला अटक बिटक काय करायची नाही। आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ते ट्रान्सफर झाली। ट्रान्सफर झाल्यानंतर त्याचं स्टेटस FIR मध्ये ज्यांचं नाव घेतलंय कुटुंबियांनी की ह्यांच्यावरच आमचा संशय आहे आणि ह्याच FIR मधल्या घेतलेल्या नावाने 2014 साली जमीलचे पाय तोडले होते। त्याच्यात 164 होऊन सुद्धा पोलिसांनी आरोपीला कधीही विचारणा केली नाही। चार्जशीटमध्ये नाव नाही आणि आता तो निर्दोष सुटला। आता सुद्धा या केसमध्ये जर FIR मध्ये नाव आहे, पोलीस काही करणार नाहीत, निर्दोष। तुम्ही राबोडीमध्ये पण भेट दिली काल परवा, त्याच्यानंतर त्याचे कुटुंबीय अनेक वेळा माझ्या घराच्या दरवाज्यावर येऊन गेले। निवडणुका असल्यामुळे मी कधीही भेट घेतली नाही। त्याचं कारण राजकारण करताय खुनाचा असा माझ्यावर आरोप मला नको होता। माझी निवडणूक संपली, मी लाख मताने निवडून आलो, त्या गुन्हेगारालाच मी हरवला। गुन्हेगार कोण आहे? नाव का नाही घेते तुम्ही? सभेमध्ये पण सुद्धा आकाचे आका तुम्ही बोललात। सुरेश धसांच्या लाईनवर आहात का? राबोडीचा आका नजीमुल्ला, नाव काय? FIR मध्ये नाव आहे ना, FIR मध्ये नाव आहे, फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट गिवन बाय द फॅमिली। त्याचं नाव तेव्हाही पोलीस घेत नव्हते। फॅमिली सांगितलं आम्ही प्रेत उचलणार नाही, प्रेत रस्त्यावर आणून ठेवू, त्याच्यानंतर हे नाव आलेलं आहे। आणि अजूनही मागणी करतायत तरी पोलिसांवरती दबाव येतात, फोन येतात, चौकशी पोचली पुढे की वरनं फोन येतो थांबा। परंतु CBIने क्लीन चिट दिलेली असं देखील त्या सगळ्या कुठे कधी CBI लागली? आमची त्या सगळ्या प्रकरणामध्ये प्रशासकीय संस्था कोणी क्लीन चिट दिली? पोलीस पत्रकार परिषद घ्यावी ना पोलिसांनी, सांगा क्लीन चिट दिली म्हणून, घ्यावी पत्रकार परिषद। चार्जशीट टाकणे म्हणजे क्लीन चिट नसते। चार्जशीटमध्ये कॉलम आहे 173(8). अंडर सेक्शन 173(8) कोर्टामध्ये कुठलाही पुरावा सादर केल्यानंतर कोर्ट परत पुढे सरकतं। अनेक पुरावे उपलब्ध आहेत पोलिसांकडे, पण दबावामुळे पोलीस चांगले तो राजकीय दबावाचं करायचं काय? या नजीबचं तुम्ही नाव घेताय, ते नजीब एकेकाळी तुमचेच कार्यकर्ते होते। असं आहे, माझ्याबरोबर होता, मी कुठे नाकारतोय का? नाही, माझ्यावर होता ना। पण जेव्हा आता माझ्यासमोर सत्य आलं, ती फॅमिली घेऊन येते, मला बोलावं लागेल। त्यावेळेस तुमच्यासोबत होते एका वर्षापूर्वी, त्यावेळेस या कृत्याचं समर्थन होतं का? आता त्या कृत्याचं असमर्थन आहे? कधीच समर्थन केलं नाही मी आजपर्यंत, कधी या गुन्ह्याबाबत बोललेलो नाही। ह्याच्यात तो निर्दोष आहे का असं माझ्या तोंडातनं देखील निघालेलं नाही। 2014ला ज्यांनी केलं होतं त्याच्या बाबतीतही मी बोललो नाही। पण दुर्दैवाची गोष्ट आहे की पोलीस ज्या पद्धतीने त्याला मदत करतात किंवा या प्रकरण हाताळतात हे अत्यंत दुर्दैवी। पण त्याला पाठबळ कोणाचं आहे? कारण की सातत्याने धनंजय मुंडेंचा राजीनामा न मिळावा म्हणून अजित पवार भूमिका मांडतात की अजित पवार म्हणतात की जर दोषी धनंजय मुंडे सापडले तर त्यांचा मी राजीनामा घेईन। पवारांना सांगणं FIR मध्ये नाव आहे, आता बोला काय करता? FIR मध्ये नाव आहे त्याचं। अजित पवारच या सगळ्यांना वाचवतात, धनंजय मुंडे असतील, नजीब मुल्ला नाही, पण FIR मध्ये नाव आहे। कुटुंबियांना न्याय द्यावा अजित पवारांनी, ते मायबाप आहेत, मायबाप सरकारमध्ये बसलेत, त्यांचं म्हणणं ऐकलं जातं सरकारमध्ये। परंतु अजित पवार आका आहेत का? कारण मुख्यत्वे सातत्यानं आकाचे आका म्हटलं जातं। भिवंडीमध्ये आपल्या बीडमधल्या आकाचे आका म्हणजे कोण? तर वाल्मिक कराडचा आका कोण आणि इथे राबोडीमध्ये आका कोण? आता या आकाचा आका कोण हे कॉमन होतं ना, A+B+C तो कॉमन होतो। आता मराठा मोर्चा झाला, मोर्चामध्ये सातत्याने सुरेश धस आंदोलनाला येत होते, परंतु आजच्या आंदोलनामध्ये सुरेश धस यांची अनुपस्थिती पाहायला मिळते। तुम्ही एकटे या आंदोलनामध्ये उपस्थित झाला। सुरेश धस सभागृहात देखील सातत्याने कडाडून बोललेले आहेत या सगळ्या गोष्टीच्या संदर्भात। नाही, असं आहे की सुरेश धसांना काही काम लागलं असेल, त्यांच्या प्रामाणिकपणाबद्दल संशय घेण्याचं कारण नाही।
ते आले नाही म्हणजे काहीतरी काम लागलं असेल, त्याच्यामुळे माणूस येत नाही. आता सगळ्या मोर्चांना मलाही बोलवलं होतं, मी नाही गेलो. इथे कामं होती. असं काय त्यांच्या प्रामाणिकपणावरती किंवा त्यांच्या ध्येय या उद्देशाने ते करतात त्याच्यावर संशय घेण्याचं काही कामच नाही. धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली. जितेंद्र आव्हाड होते, जे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार आहेत आणि आज सर्व आझाद मैदानामध्ये स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना शिक्षा व्हावी याकरता आंदोलनामध्ये सहभागी झालेले होते. त्यांचं म्हणणं असं आहे की आकाचे आका हे दोन्ही एकत्रित आहेत. जमील शेख याच्या हत्या प्रकरणात नजीब मुल्ला यांचं FIR मध्ये नाव असताना देखील त्यांच्यावरती कोणतीच कारवाई केली जात नाही. त्यामुळे या सगळ्यांनाच वाचवण्याचं काम जे आहे ते नाव न घेता अजित पवारांवरती त्यांनी संशय आणि टीका जी आहे ती केलेली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट मोहन दुबेसह अक्षय मंकणी, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.